नीटच्या पेपरफुटी प्रकरणी जनाब संजय राऊत भारतीय जनता पार्टीवर आरोप करतायत आणि जावाई शोध लावतायत की या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचा संबंध आहे। जनाब संजय राऊत लातूरमध्ये मोटेगावकर नावाच्या एका प्राध्यापकाला सीबीआयनं ताब्यात घेतलंय। हा मोटेगावकर तेच आहे ज्यांनी अमित देशमुख यांचा प्रचार केला, काँग्रेसचा प्रचार केला। आता तुम्ही या प्रकरणामध्ये काँग्रेसला जाब विचारणार आहात का? नीट पेपर फुटी प्रकरणी काँग्रेसचा थेट सहभाग होतोय। या प्रकरणामध्ये संजय राऊत काही बोलणार आहात की त्यांची दातखिळी बसेल? याबद्दल संजय राऊतांनी आधी उत्तर दिलं पाहिजे। ज्या पद्धतीने मोटेगावकरांना अटक केली आणि काँग्रेसचे संबंध या निमित्ताने समोर आले, या प्रकरणामध्ये संजय राऊतांनी एकदा राहुल गांधींना विचारलं पाहिजे, अमित देशमुखांना विचारलं पाहिजे, काँग्रेसला विचारलं पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी काटकसरीचं आव्हान केलं आणि त्यानंतर लगेच संजय राऊतांनी त्यांना नावं ठेवायला सुरुवात केली। संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे पर्यटन करायला परदेशात गेले नाहीत, तर रणनीती आखायला जातात। तुमच्या पक्षाची रणनीती काय? तर तरुणांना माथे फिरू म्हणणं, मंद म्हणणं, हे तुमच्या पक्षाची रणनीती आहे। पत्राचाळीमध्ये घोटाळा करणं ही तुमची रणनीती आहे। सामनामध्ये खोटं लिहिणं ही तुमची रणनीती आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदीची रणनीती देश प्रथम आणि या देशाला पुढे घेऊन जाणं आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रणनीतीवर शंका उपस्थित करू नका। तुमची रणनीती कशी फसली आहे ते बघा। जनाब संजय राऊत, तुमच्या पक्षाची किती फाटली, जनतेनं मतांच्या माध्यमातून तुमच्या पक्षाची कशी वाट लावली ते बघा। मतांच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक, महापालिका निवडणुकीत तुमच्या पक्षाची पूर्ण फाडण्याचं काम जनतेने केलंय। त्यामुळे विनाकारण न्यायव्यवस्थेवर टीका टिप्पणी करणं बंद करा। मूळ शिवसेना एकनाथजी शिंदेंची आहे, मूळ राष्ट्रवादी अजितदादा सुनेत्राताई पवारांची आहे। यावर जनतेनं शिक्कामोर्तब केलंय, त्याकडे लक्ष द्या। तरुणांना मतिमंद म्हणायचं, तरुणांना झुरळ म्हणायचं, हे धंदे संजय राऊतांनी बंद केले पाहिजे। जनाब संजय राऊत, तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला याच तरुणाईंनी झुरळासारखं अक्षरशः विधानसभेला आणि महापालिकेला चिरडलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अशाच पद्धतीनं जेन झींचा, तरुणाईचा अपमान कराल तर ही तरुणाई तुमचं झुरळासारखं वागणं करून टाकेल। झुरळाप्रमाणे तुम्हाला हिट मारून तुमचा नायनाट केल्याशिवाय ही तरुणाई थांबणार नाही। हे जनाब संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाने ध्यानात ठेवावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।